आपण पाहूयात की ट्रॅफिक किती मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिक खूप जास्त प्रमाणात हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र या वेगवान शहरात दररोज नागरिकांना एका मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतं. ती म्हणजे वाहतूक कोंडी. सकाळी ऑफिसला जाताना असो किंवा सायंकाळी घरी परतताना असो, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो आणि प्रवास अधिक त्रासदायक ठरतो. तर तुम्ही पाहू शकता, सध्या आपण उभे आहोत गणपतराव मार्ग येथे. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक कोंडी झालेली आहे. लोकांना रोज ऑफिसला जावं लागतं. सकाळी स्कूल बसेस निघतात. लहान मुलांची सुद्धा तारांबळ होते. तसंच रस्ते, चौक आणि सिग्नलवर दररोज वाहतूक कोंडी समस्या निर्माण होते. वाढती वाहन संख्या, अरुंद रस्ते, तसेच रस्त्यावर होणारी कामे ह्यामुळे ही समस्या अधिक तीव्र होत आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यावर उभे केलेले फेरीवाले किंवा वाहतूक नियमाचे पालन न करणे यामुळे तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकून राहावं लागतं. ह्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र ह्यासाठी नागरिकांनाही वाहतूक नियमाचे पालन करणे गरजेचं आहे, महत्वाचं आहे. तर तुम्ही पाहू शकता समोरच इथे रस्त्यावरती कामं सुरू आहेत. तर नागरिकांना खूप मोठा त्रास होतो, कारण अरुंद गल्ल्या आहेत. तसंच मध्येच रस्त्यांचं काम चालू आहे. तर नागरिकांनी गाड्या चालवायच्या तरी कशा, आणि त्यामुळे ट्रॅफिक कोंडी होते आणि त्यामुळेच रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास होतो. तसेच लहान मुलं असतात, त्यांनाही जाताना त्रास होतो. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. चला आपण पाहूयात की ट्रॅफिक किती मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिक खूप जास्त प्रमाणात त्रस्त आहेत. तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लागलेलं आहे. बराच काळ ट्रॅफिकात राहून नागरिक खूप त्रस्त होतात. खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं. ट्रॅफिकमुळे इथे तुम्हाला काय त्रास होतोय का? भरपूर त्रास होतोय. ट्रॅफिक जाम होते, माणसं चालत येत नाही. माणसं पडतात, मारामारी करतात, दादाजी करतात. हॉर्नच्या आवाजामुळे काय त्रास होतोय का? त्रास होतो, ओरडतात गाड्या घेऊन, मोठे मोठे आवाज करतात, तेव्हा त्रास होतो. शकता की नागरिकांना खूप जास्त त्रास होतो. लोक खूप जास्त प्रमाणात हॉर्न वाजवतात. तर त्यामुळे त्यांच्या प्रशासनाकडे मागणी आहे की त्यांनी काहीतरी तोडगा काढला पाहिजे. उनको देखना चाहिए, इसके बारे में सोचना चाहिए. ठीक आहे. तर नागरिकांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने यावरती कारवाई केली पाहिजे, कारण खूप जास्त प्रमाणात आवाजाचा त्रास होतो आणि त्यांचे इथे स्टॉल आहेत आणि त्यांना दिवस रात्र इथे काम करावं लागतं. त्यामुळे प्रशासनाने काही ना काहीतरी कारवाई केलीच पाहिजे. तर आपण विचारूया, तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं.
मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. प्रशासनाने काय केलं पाहिजे ह्यावर? याच्यावरती दुकानदारांनी एकदम रोड आलेले आणि माणसांना चालायला मिळत नाही. बायका वगैरे माणसं पडतात आणि बाईकवाले तर अंगावर येतात. ते बघ जरा तिकडची शूटिंग काढून की नागरिकांचं असं म्हणणं आहे की बायका मुलांना, लहान मुलांना सुद्धा खूप जास्त त्रास होतो. हॉर्न वाजवतात, वेगवान एकदम वेगाने गाडीला रेस देतात, तर त्यामुळे लहान मुलांना सुद्धा सांभाळून जावं लागतं, त्यांच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. तर प्रशासनाने ह्यावरती खूप कठोरपणे कारवाई केली पाहिजे आणि वाहतूक कोंडी ही जास्त प्रमाणात कमी होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर प्रशासन नेमकं ह्यावरती काय कारवाई करणार आहे आणि नागरिक आणि प्रशासनाने एकत्र येऊन जर का ह्यावरती काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तरच वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. नाहीतर या शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वाढतच जाणार आहे, खूप वेगाने वाढत जाणार आहे. त्यामुळे लोकांना हा दररोजचा त्रास होतच राहणार आहे. त्यावरती तुमचं काही मत आहे की ट्रॅफिक वरती काय नक्की कारवाई केली पाहिजे, प्रशासनाला तुमची काय मागणी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा साऊथ मुंबई, चेहरा मुंबईचा. मी भाविका साठे, व्हिडिओ जर्नलिस्ट तनुश्रीसह. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.